मे महिन्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मिश्र हवामानाचा अनुभव येईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान 38 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. विशेषतः अकोला, नागपूर आणि चंद्रपूर सारख्या भागात उष्णतेची लाट कायम राहील, ज्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची सक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसाचा जोरदार वाऱ्यांसह इशारा दिला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 3 मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. बदललेल्या वातावरणामुळे आज आणि उद्या पूर्व विदर्भातील तापमानात थोडी घट होणार आहे. हवामान विभागाने लोकांना बदलत्या हवामानाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या पावसानंतर राज्यात पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने काल म्हणजेच गुरुवारी हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी संध्याकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. हा पाऊस धान शेतीसाठी फायदेशीर असला तरी मका बागायती शेतीसाठी नुकसानकारक आहे. गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी झाली. या पावसामुळे धान, मका, भाजीपाला आणि इतर पिकांना फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोजरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार वर्धा, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तसेच नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उद्या नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तसेच चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नांदेड, लातूर, अहिल्यानगर, पुणे, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.